हाय हॅलो नमस्ते. मी रेखा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे माझ्या चॅनलवरती. तर आज आपण अबुधाबीमधील ट्रॅफिक पार्किंगचा प्रॉब्लेम बघणार आहोत. त्यांच्याकडे काय पार्किंगचा प्रॉब्लेम उद्भवलेला आहे तो दाखवणार आहे. तर हे बघा, अशा प्रकारे इथे त्यांचे पार्किंगचे जे लॉट्स त्यांना अवेलेबल करून दिलेले आहेत किंवा पार्किंगच्या जागा अवेलेबल करून दिलेल्या आहेत त्या अशा आहेत. म्हणजे कडेने ह्या ज्या बिल्डिंग्ज आहेत, चारी बाजून बिल्डिंग्ज आहेत आणि मध्ये जो जागा आहे, म्हणजे बिल्डिंगच्या बाजूनी प्रत्येक बिल्डिंगच्या खाली त्यांनी अशी पार्किंगची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. ह्या व्हाईट पट्ट्या मारून त्या व्हाईट पट्ट्यांच्या मध्येच जे अलॉटेड पार्किंग्स आहेत. आपल्यासारखे बिल्डिंगच्या खाली किंवा बिल्डिंगसाठी सेपरेट पार्किंग सिस्टम असं काही नाही आहे. कुणीही कुठेही लावू शकता, फक्त त्या अलॉटेड पार्किंगसाठी मध्ये आहे. ती जी जागा आहे, असे जे जे दिसतात दोन दोन प्रत्येकाला पार्किंग लॉट करून दिलेला आहे, मार्क करून दिलेला आहे. तिथे तिथे सगळीकडे लावलेले आहेत. पण इथे गाड्याच इतक्या आहेत ना, म्हणजे प्रत्येक पर्सनच्या, म्हणजे एका घरात 2 तरी गाड्या मिनिमम असणारच, अशी त्यांची व्यवस्था. त्यामुळे जितके फ्लॅट्स आहेत, तर त्या फ्लॅटमध्ये समजा फ्लॅट 5 फ्लोअरचा आहे किंवा 7 फ्लोअरचा आहे, तर तिथे 7 5 35 फ्लॅट्स आहेत. सो 35 फ्लॅट्सच्या 70 तरी गाड्या आहेत आणि एका बिल्डिंगला त्यांनी 5 ते 10 पार्किंग दिलेली आहेत. आता इथे जे ग्राउंड दिसत आहे, ते जे ग्राउंड आहे ते आहे, त्याला बोलतात कच्चा पार्किंग. आधी इथेही लोक लावत होते गाड्या, पण हल्ली त्यांनी एक नियम काढलेला आहे की त्यामध्ये त्यांनी ह्या कच्च्या पार्किंगमध्ये पार्किंग नाही करू शकत. आता ते लोक फाईन त्यांनी नवीन नियम काढलेला आहे की ह्या कच्च्या पार्किंगमध्ये नाही लावायच्यात गाड्या. फक्त जे अलॉटेड करून दिलेले, तुम्हाला मार्क करून दिलेले आहेत पार्किंग, तेच पार्किंग फक्त वापरायचे. त्यामुळे आता हा मोठा प्रश्न आहे की इतक्या गाड्या कुठे पार्क करायच्या. प्रत्येक ऑफिसमधून येणाऱ्या माणसाला हा प्रश्न उद्भवत आहे की संध्याकाळी आल्यानंतर माझी गाडी कुठे पार्क करायची. म्हणजे त्यासाठी लोक ऑफिसमधून लवकर निघायला लागलेले आहेत आणि आल्यानंतरही त्यांना लगेचच पार्किंगची जागा मिळेल असं नाही. एक तासभर पण त्यांना गाड्या फिरवत फिरवत बसावं लागतं की इकडे आहे का तिकडे आहे, शोधत म्हणजे नियरबाय एरियामध्ये ते गाड्या शोधत आहेत की पार्किंग कुठे भेटते का. तर ते असे गोल गोल रोडनी पूर्ण फिरत राहतात की चला इकडे कुठे रिकामी झाली असेल स्पेस, तर तिथे पटकन गाडी लावून द्यायची. तर अशा खूप विचित्र अवस्था आहे. त्यापेक्षा आपल्या इंडियामध्ये भरपूर चांगली गोष्ट आहे की तिथे पार्किंगची प्रत्येक बिल्डिंगला सुविधा असते किंवा ॲटलिस्ट आपण रोडला लावू शकतो. तिथे कुणी तुम्हाला फाईन मारायला येत नाही. आणि इथे फाईन जर घेतला तर तो मिनिमम फाईन आहे तो 500 दिरहॅम्सचा आहे. म्हणजे ऑलमोस्ट 12,500चा फाईन आहे. एका वेळेला इतका फाईन देणं कोणाला परवडणार आहे. आणि तो कट होतो म्हणजे होतोच तुमच्या अकाउंटमधून. त्यामुळे त्याला काही पर्याय नाही आहे. आणि त्यामुळे इथे लोक सैरभैर झालेले आहेत की आता मी संध्याकाळी माझी गाडी कुठे पार्क करू. तर अशा बऱ्याच गाड्यांना प्रॉब्लेम आहे. आता बघा, ह्या गाडी फिरत आहेत, तर त्या फिरणाऱ्या गाड्या आहेत त्या पार्किंग शोधतच फिरत आहेत, कारण सर्व जागा फुल्ल असतात. ते बघा, त्या फिरतात, त्या बघा हळूहळू चालत जातात. का तर कुठली जागा रिकामी होत असेल तर तिथे जायचं. आता मगाशी मी तुम्हाला जे ओपन ग्राउंड दाखवले जिथे कोणीच नव्हतं, आता तिथेही लावल्यात गाड्या लोकांनी. पर्याय नाही आहे. आता इथे फाईन पडला तर पडला, आधी ते लोक 1-2दा वॉर्निंग करतात आणि तिसऱ्या वेळेला फाईन लावतात असं आहे. तरी पण माहीत नाही, आता लावलेत. तर म्हणजे आपण किती सुखी आहोत आपल्या देशात. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि